ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಆರ್ಥಿಕ ಮುನ್ನಡೆ ಸಾಧಿಸುವ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪಥವನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಅನುಸರಿಸುತ್ತಿದೆ. ಅಭಿವೃದ್ಧಿ ಎಂದರೆ ಕೇವಲ ಆರ್ಥಿಕ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಲ್ಲ, ಸುಸ್ಥಿರ ಅಭಿವೃದ್ಧಿ, ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯ ಮತ್ತು ಸಾಮರಸ್ಯಗಳು ಕೂಡ ಅದರಲ್ಲಿ ಸೇರಿವೆ. ಈ ಆಯಾಮಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡ ಕರ್ನಾಟಕ ಮಾದರಿಯನ್ನು ನನ್ನ ಸರ್ಕಾರ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ ಕ್ಷಣದಿಂದಲೇ ಅನುಸರಿಸುತ್ತಿದೆ ಎಂದು ರಾಜ್ಯಪಾಲ ಥಾವರ್ ಚಂದ್ ಗೆಹ್ಲೋಟ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ವಿಧಾನಮಂಡಲದ ಜಂಟಿ ಅಧಿವೇಶನ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ಕರ್ನಾಟಕ ಮಾದರಿಯನ್ನು ಇನ್ನಷ್ಟು ಸಶಕ್ತಗೊಳಿಸಿ ರಾಜ್ಯವನ್ನು ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲೇ ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಸರ್ಕಾರ ಹೊಂದಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಚುನಾವಣೆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಜನರಿಗೆ ನೀಡಿದ ಭರವಸೆಯನ್ನು ಈಡೇರಿಸುವ ಮೂಲಕ ಸರ್ಕಾರ ನಡೆನುಡಿಗಳನ್ನು ಒಂದಾಗಿಸಿಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತಿದೆ. ಮಾತು ಸ್ಫಟಿಕದ ಸಲಾಕೆಯಂತಿರಬೇಕು, ಕೊಟ್ಟ ಮಾತನ್ನು ಪಾಲಿಸಬೇಕು ಎನ್ನುವುದು ವಚನಕಾರರ ನಿಲುವು. ಹಾಗಾದಾಗಲೇ ಮಾತಿಗೆ ಬೆಲೆ. ಹೇಳಿದ ಮಾತಿನಂತೆ ಸರ್ಕಾರ ರಾಜ್ಯದ 7 ಕೋಟಿ ಜನರ ಬದುಕಿನಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆ ತರುವ ಕೆಲಸ ಮಾಡಿದೆ ಎಂದು ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಫಲ ಎಲ್ಲರಿಗೂ ಲಭಿಸುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆರ್ಥಿಕ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ರೂಪಿಸಲು ತಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಮುಂದಾಗಿದೆ. ಇದಕ್ಕೆ ಪಂಚ ಖಾತರಿ ಯೋಜನೆಗಳು ಒಂದು ಆರಂಭವಷ್ಟೇ. ಅನ್ನಭಾಗ್ಯ, ಗೃಹಜ್ಯೋತಿ, ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ, ಯುವ ನಿಧಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಅನುಷ್ಠಾನಗೊಳಿಸಿದೆ ಎಂದರು. ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತಿದೆ. ಅದನ್ನು ಬಳಸಿಕೊಂಡು ಯುವಜನರು ಹೆಚ್ಚು ಉದ್ಯೋಗ ಸೃಷ್ಟಿಸಿಕೊಳ್ಳುವತ್ತ ಗಮನ ಹರಿಸಬೇಕು. ರಾಷ್ಟ್ರಕವಿ ಕುವೆಂಪು ಅವರ ಆಶಯದಂತೆ ಸರ್ವ ಜನಾಂಗದ ಶಾಂತಿಯ ತೋಟ ಹಾಗೂ ರಾಜ್ಯದ ಸಮಗ್ರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸರ್ಕಾರದ ಧ್ಯೇಯವಾಕ್ಯ ಎಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಜಿಟಿಎಸ್ ಸಂಗ್ರಹದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ 2ನೇ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿದೆ. ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಬರಗಾಲವಿದ್ದರೂ ರಸ್ತೆ, ನೀರು, ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ, ಕೃಷಿ, ಹೈನುಗಾರಿಕೆ ಮುಂತಾದ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಗಣನೀಯ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಾಗಿದೆ. ಜನಪರ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಅನುಷ್ಠಾನ ಮಾಡುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ತೆರಿಗೆ ಸಂಗ್ರಹಿಸಿ ದೇಶಕ್ಕೆ ನೀಡುತ್ತಿದೆ. ಕೇಂದ್ರದಿಂದ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಬರಬೇಕಾದ ಪಾಲನ್ನು ಪಡೆಯಲು ಎಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನಗಳು ನಡೆಯುತ್ತಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. नव प्रवर्तन को अपनाया है। अर्थव्यवस्था की रीढ़ कृषि, उद्योग और सेवा क्षेत्रों में नई आकांक्षाएं पैदा करने, रोजगार के अवसर बढ़ाने और जीवन सुरक्षा प्रदान करने के लिए मेरी सरकार द्वारा सभी आवश्यक कदम उठाए गए हैं। प्रौद्योगिकी में नए नवाचार लोगों के जीवन के सभी पहलुओं पर कब्जा कर रहे हैं और नए अवसर पैदा कर रहे हैं। हम अपने युवाओं को इन अवसरों को अपनाने और उद्यमिता विकसित करने के लिए तैयार करने हेतु एक नई शिक्षा नीति तैयार कर रहे हैं। कर्नाटक की राज्य शिक्षा नीति शिक्षा प्रदान करने की नई संभावनाओं को खोलेगी, जो राज्य द्वारा पहले ही हासिल की गई शैक्षिक प्रगति के साथ वर्तमान और भविष्य की जरूरतों को पूरा करेगी। सरकार ने शिक्षा के क्षेत्र में कमियों को दूर करने और वक्त के अनुसार जरूरतों को पुनर्गठन करने की आवश्यकता को महसूस किया है। राज्य की शिक्षा नीति इस संबंध में देश को नई दिशा दिखाएगी। जन केंद्रित और विकास समर्थक मेरी सरकार ने अपने गठन के केवल 8 महीने में उल्लेखनीय उपलब्धियां हासिल की है। राष्ट्रकवि श्री कुवेंपु की सर्व जनांगदा शांतिया थोटा की आकांक्षा और राज्य का सर्वांगीण विकास मेरी सरकार का आदर्श वाक्य है। यह जानकर हमें गर्व है कि इन दोनों मिशनों को इस 8 महीने के प्रशासन में प्रभावी ढंग से लागू किया गया है। ये योजनाएं किसी भी जाति, क्षेत्र और धर्म के भेदभाव के बिना, किसी भी मध्यवर्तियों के हस्तक्षेप के बिना सीधे राज्य के सभी प्रकार के पात्र लोगों तक पहुंच रही है। मेरी सरकार द्वारा यूनिवर्सल बेसिक इनकम को बिना शब्दों में कहे अक्षर से लागू कर रही है, जिससे लोगों को काफी राहत मिल रही है। यह एक सार्वजनिक रिकॉर्ड माना जाता है कि मेरी सरकार ने बहुत कम समय में किसी भ्रम और उलझन के गारंटी योजनाएं लागू की है। देश विदेश की मीडिया ने इसकी सराहना की है। अध्ययन भी किया जा रहा है। इसने सुशासन, पारदर्शी और जनहितैषी व्यवस्था को अपना मूल मंत्र बनाया है। मेरी सरकार ने व्यापार करने में आसानी को न भूलते हुए प्रशासन में आसानी को सर्वोच्च प्राथमिकता दी है। लोक प्रशासन के क्षेत्र में यह अपने में एक क्रांतिकारी कदम है।
11 जून 2023 को महत्वाकांक्षी योजना शक्ति योजना महिलाओं के लिए मुफ्त यात्रा से महिला सशक्तिकरण की दिशा में मेरी सरकार ने एक नया कदम उठाया है।